पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक परिसराची पाहणी केली। सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये तब्बल 1.5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची उंची 21 फूट असून वजन सुमारे 4 टन आहे। देशातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ स्वरूपातील हा एकमेव पुतळा असल्याने या स्मारकाला विशेष महत्त्व प्राप्त झालं। सोहळ्याच्या अनुषंगाने परिसरातील सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, प्रकाश योजना, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता इत्यादी कामांचा आढावा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव आणि नागरिकांसमवेत घेतला। यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ सर्व नागरिकांनी अनावरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील, मनोज सरगर, विष्णू माने, संतोष पाटील, मनगू आबा सरगर, अतुल माने, भोपाल सरगर, अमित देसाई, दरिबा बंडगर, सूरज मामा पवार आदी मान्यवर पदाधिकारी, मनपा अधिकारी, विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते।